भोपाळच्या जंगलात कारमध्ये सापडले 52 किलो सोनं आणि 10 कोटींची रोकड। माजी आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरातही सापडलं घबाड। एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली। पीआयच्या मृत्यू प्रकरणावरून विधान परिषदेचा दोघांमध्ये खडाजंगी। खडसेंच्या नार्को टेस्टची महाजनांची मागणी। संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातूनच चौकशीतून सत्य बाहेर येईल। धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। सरपंच हत्या प्रकरणात टार्गेटवर असलेला वाल्मिक कराड नागपुरात फार्म हाऊसवर लपलाय। अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा। बीड प्रकरणात कुणीही मास्टरमाइंड असेल तरीही कारवाई होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। तर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडावर कारवाई करणार असल्याची माहिती। बीड प्रकरण धनंजय मुंडेंना भोवण्याची शक्यता। खातेवाटपाआधीच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर। भाजप केंद्रीय नेतृत्वाची ही नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणारा मुजोर अखिलेश शुक्लाला अखेर अटक। कडेकोट बंदोबस्तात आणलं पोलीस स्टेशनला। शुक्लाला फडणवीसांचा दणका। गुन्हा दाखल। पदावरूनही केलं तात्काळ निलंबित। मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण शुक्लांच्या अंगाशी। महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिलावळ वळवळायला लागली आहे। त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे। कल्याणच्या घटनेवर राज ठाकरेंचा संताप। संजय राऊतांच्या भांडूपमधल्या घराची रेकी करणारे 2 जण सीसीटीव्हीत कैद। बाबा सिद्दीकी होण्याची वाट बघताय काय? सुनील राऊतांचा सवाल। आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। 4 दिवसात दुसऱ्यांदा ठाकरे फडणवीस भेट। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। नमस्कार, मी श्यामल भंडारे। न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पाहुयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या। परभणी हिंसाचारात सोमनाथ सूर्यवंशींना जाळपोळ करतानाच्या व्हिडिओच्या आधारे अटक केली होती। न्यायालयापुढे उभं केल्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांनी मारहाण न केल्याचं सांगितलं, अशी माहिती फडणवीसांनी दिली। सोमनाथ सूर्यवंशींना सीओपीडी हा श्वसनाचा आजार होता। कोठडीत त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेलं, पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं। त्यांच्या पोस्टमार्टममध्ये जुन्या जखमांचा उल्लेख आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी फडणवीसांनी चुकीची माहिती दिली। सोमनाथच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचा पोस्टमार्टममध्ये उल्लेख आहे। श्वसनाच्या त्रासामुळे कुणी मरतं का, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला। परभणीतील हिंसक आंदोलकांना पांगवताना अतिरिक्त बळाचा वापर केल्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। परभणीतील हिंसाचारानंतर आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं असं पसरवलं गेलं, तर तसं काहीच नव्हतं। पोलीस व्हिडिओच्या आधारे कारवाई करत होते, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। संविधानाच्या प्रकृतीची तोडफोड करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। परभणीत पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं। आमच्याकडे व्हिडिओही आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। परभणीतील दंगल हिंदू दलित अशी नव्हती। सकल हिंदू समाजाच्या मोर्चातून मनोरुग्ण आला नव्हता। सकल हिंदू समाजाचा मोर्चा बांगलादेशांविरोधात होता। त्यात संविधानाविषयी एकही शब्द नव्हता, असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय। कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। दोन्ही गटांमध्ये गोल फिरवलं गेलं। 3 ते 6 महिन्यात पाळमुळं शोधणार का, असाही सवाल आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात दिलेली माहिती आणि परभणीतील प्रत्यक्ष परिस्थिती यात तफावत आहे, असा आरोप सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडवर कारवाई होणारच। यात जरी वाल्मिक कराडचं नाव असेल तर त्याच्यावरही कारवाई होईल, असं फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं।
संतोष देशमुखांच्या आरोपींवर मोक्का लावणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी पार पडेल। 3 ते 6 महिन्यात चौकशी करणार अशी ही ग्वाही फडणवीसांनी दिली आहे। संतोष देशमुख टोलनाक्यावरून निघताच त्यांची गाडी अडवली। आधी कारची काच फोडणी, मग कारमध्ये मारहाण झाली। गाडीतून उतरून ही मारहाण झाली। जेव्हा कळलं की देशमुख जिवंत नाहीत तेव्हा मारेकरी त्यांना सोडून गेले अशी माहिती फडणवीसांनी दिली। बीडच्या घटनेतील तपासात कुचरता केल्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। तर या प्रकरणात सगळ्यात वेगवान प्रतिसाद हा पीआय महाजन यांनी दिला। त्यामुळे तोंडी आरोपांमुळे पोलिसांवर कारवाई करणार नाही असं फडणवीस म्हणाले। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना उद्या संध्याकाळपर्यंत अटक करा असा अल्टिमेटम संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिलाय। माझ्या कुटुंबाला न्याय द्या अशी मागणी देशमुखांनी केली आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करतंय। वाल्मिक कराड सिरियल किलर असला असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तर कराडने तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे फाटतील असा इशाराही आव्हाडांनी दिलाय। बीडमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र आहे। त्यामुळे बीड जिल्ह्याला आयपीएस दर्जाचा अधिकारी द्यावा। अधिकारी कुणाच्या दबावाखाली न येणारा हवा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। माजी सरपंचांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे न्यायाची मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला न्याय देत आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देशमुख कुटुंबातील महिलांनी केली आहे। संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून झाली आहे। त्यामुळे चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईलच अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे। तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही धनंजय मुंडेंनी केली आहे। शिवसेनेत आता कुणीही नाराज नाही। त्यामुळे कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहून काम करू असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय। तर विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र बोंडेकर यांची नाराजी दूर झाल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलंय।